इराण विरुद्ध अमेरिका इस्रायलमधले युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे। इराणचा इस्रायलच्या बेन गुरियन हवाई तळावरती हल्ला, ड्रोनच्या माध्यमातून इराणकडून हल्ला, इस्रायलच्या हवाई तळाचं मोठं नुकसान। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळेला नाट्यमय घडामोडी घडल्या। आम्हाला जाणीवपूर्वक मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवलं, जाणीवपूर्वक अटकेची कारवाई केली, राष्ट्रवादीचे निवडून आलेले सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांचा आरोप। भंडाऱ्यामध्ये उद्या सकल ओबीसींचा महामोर्चा, ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याकरिता आवश्यक असलेल्या जनगणना कॉलम नसल्यामुळे रोष। बीडमध्ये धनगर समाजाची बैठक आहे। धनगर समाज उद्या मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं अशी मागणी आहे। पत्नीनं घरकाम न करणं ही क्रूरता नाही, पतीनंही पत्नीला घरकामामध्ये मदत केली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण। तर पत्नीला मोलकरीण समजू नका, न्यायालयाची टिप्पणी। अशोक खरात सारख्या लोकांना भर चौकात गोळ्या घाला, कालीचरण महाराज यांची सरकारकडे मागणी। बुलढाण्यामध्ये 70 वर्षीय नराधमाकडून 12 वर्षांच्या मुलीवरती अत्याचार। पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या। गोदावरी नदीमध्ये हजारो मृत माशांचा खच, पाण्यामधील दूषित घटकामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे। शहरामधून वाहून जाणारे ड्रेनेजचे 17 नाले थेट नदीमध्ये मिसळत असल्यामुळे नदी दूषित होतीये। हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानामुळे औंढा नागनाथ वनपरिक्षेत्रामध्ये कृत्रिम पाणवठ्यात पाणी सोडण्याचं काम सुरू आहे। वाढत्या उन्हामुळे जंगलामधील नैसर्गिक पाणी स्रोत आटल्यामुळे पाण्यासाठी वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणावरती भटकंती। सालबर्डी चित्रपटामध्ये कश्मीर महाजनी याचा हटकेलू, कश्मीरनं गोंधळीची भूमिका साकारली। 17 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।